हॅलो आणि नमस्कार, मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा हा मराठमोळा लूक. तर तुम्हालाही कसा वाटतोय तुम्हीही मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुमच्याजवळ माझ्या ज्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आहेत ते येत राहतील. तर उशीर न करता व्हिडिओला स्टार्ट करू. तर फ्रेंड्स, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपला मेकअप जो आहे तो फ्लॉलेस होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्किन केअर. स्किन केअर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. स्किन केअरवरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही जर तो बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा. आता आपण आपल्या मेकअपला सुरुवात करणार आहे. बेस मेकअपची सुरुवात कधीही एका चांगल्या प्रायमरपासून होते. मी इथे मार्सचं पोअर मिनिमायझिंग प्रायमर यूज करते आहे. हे प्रायमर काय करतं की आपले जे ओपन पोअर्स आहेत त्यांना ब्लर आउट करायला, म्हणजेच त्यांची जी साईज आहे ते मिनिमाइज करायला खूप छान प्रकारे मदत करते. आता मी इथे प्रायमर लावून घेतला आणि खूप छान प्रकारे ब्लेंड करून घेतलेलं आहे. इथे नॅचरल शाईनसाठी मी NY बेसचं जे स्ट्रोब क्रीम आहे पिंक टोपाज या शेडमध्ये चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे. यांनी काय होतं, एक जी नॅचरल शाईन आहे, जे नॅचरल हायलायटिंग लुक आहे तो आपल्याला मिळतो. यानंतर मी फाउंडेशन लावून घेणार आहे. फाउंडेशन डायरेक्टली अप्लाय न करता हातावर थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेऊन डॉट डॉट करत पूर्ण चेहऱ्यावरती पसरवून घ्यायचं आहे आणि नंतरच ते कधीही ब्लेंड करायचं, डायरेक्टली ब्लेंड करायचं नाही. आता तुम्ही बघताय मी डॉट डॉट करून लावून घेतलेला आहे. त्यानंतर मी ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे, जो की ड्राय नाही यूज करायचा. त्याला थोडंसं 2 मिनटं पाण्यात बुडवून घ्यायचं, त्याचं साईज थोडी इन्क्रीज होईस्तोवर त्याला ठेवायचं आधी. त्यानंतर त्याची साईज इन्क्रीज झाल्यानंतर त्याच्यातलं एक्सेस जे वॉटर आहे ते काढून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्या चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे हलक्या हलक्या हातांनी टॅप टॅप करतच त्याला ब्लेंड करायचं आहे. तुम्ही बघू शकताय की मी कशा प्रकारे माझ्या चेहऱ्यावरचं जे फाउंडेशन आहे, जे की मी डॉट डॉटमध्ये लावून घेतलेलं आहे, ते खूप छान प्रकारे हलक्या हलक्या हातांनी ब्लेंड करून घेते आहे. मानेवरसुद्धा फाउंडेशन लावायला विसरायचं नाही, कारण मानेवर जर लावलं नाही तर तुमचा चेहऱ्याचा रंग वेगळा आणि मानेचा रंग वेगळा दिसणार. फोरहेड नंतर चिक्स वगैरे सगळीकडे व्यवस्थित हलक्या हलक्या हातांनी ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये माझं फाउंडेशन जे आहे ते खूप छान प्रकारे ब्लेंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय की आपल्याला एक फ्लॉलेस बेस भेटलेला आहे. इथे मी इनसाईडचं कलर करेक्शन पॅलेट यूज करणार आहे, जे की डार्क सर्कलसाठी. माझे जे डार्क सर्कल्स आहेत ते थोडेच आहेत, त्यामुळं मी थोडंसं शेड घेऊन थोड्याच क्वांटिटीमध्ये ते माझ्या अंडर आयवर छान प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे. नंतर मी माउथ एरियावर जिथे जिथे पिगमेंटेड एरियाज आहे, जास्त प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे, तिथे तिथे ते खूप छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा पण आपण कन्सिलर लावून झाल्यावर लगेचच त्याला कॉम्पॅक्ट किंवा ट्रान्सलुसंट पावडरनी सेट करून घ्यायचं आहे, नाही तर त्याच्यावरती क्रीजेस येतात आणि जी एक्सेस पावडर आहे ती डस्ट ऑफ करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिले आपण इथे करून घेणार आहे आपला आय मेकअप, ज्यासाठी मी यूज करणार आहे स्विस ब्युटीची ही आय शॅडो पॅलेट. ही स्विस ब्युटीची पॉवर स्टेज द मिस्टिक ग्लॅम आय शॅडो पॅलेट आहे. याच्यात आपल्याला 20 in 1 म्हणजे एकाच आय शॅडो पॅलेटमध्ये 20 कलर्स मिळून जातात. मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर न्यूड, पिंकिश, ब्राऊन सगळे कलर आपल्याला आहेत, जे प्रत्येक आउटफिटवर जातात. असे कलर्स या पॅलेटमध्ये आपल्याला मिळून जातात. ही पॅलेट असेल तर आपल्याला दुसऱ्या पॅलेटची गरजच नाही. जर आपल्याला येतही नसेल आय शॅडो कसं लावायचं, कसं अप्लाय करायचं, तरीही या पॅलेटमुळं आपलं जे काम आहे ते सॉर्टेड. तर मी इथे एक लाईट ब्राऊन, जो की मी माझ्या ट्रान्झिशन कलर म्हणून यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी माझ्या ज्या आयलिडवरती आहे ते खूप छान प्रकारे असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी
त्याच्याहून थोडासा डार्क कलर यूज करणार आहे माझ्या जे आउटर कॉर्नर्स आहेत त्यांना थोडंसं हायलाईट करण्यासाठी. तुम्ही बघू शकताय मी त्याच्यापेक्षा थोडासा जो आहे पिगमेंटेड कलर्स घेतलेला आहे ही. आणि तोपर्यंत ब्लेंड करायचा आहे आपल्याला आयशॅडो, जोपर्यंत आपल्याला हवा तसा पिगमेंट आपल्याला मिळत नाही. आणि जेव्हा आपल्याला हवा तसा पिगमेंट मिळतो तेव्हा ती ब्लेंडिंग स्टॉप करायची आहे. आता तुम्ही बघू शकताय मला जसा हवा आहे तसा व्यवस्थित पिगमेंट मला भेटलेला आहे. त्यानंतर मी इथे अप्लाय करून घेणार आहे शिमर शेड, जो की मी माझ्या आयलिडवरतीच अप्लाय करणार आहे. आयलिडवरच शिमर शेड केव्हाही अप्लाय करायचा, आयलिडच्या बाहेर शिमर शेड जाऊ द्यायचा नाही तर ते खूप असं वाटतं की चंकी हायलाईट्स केलेलं आहे आपण. मी माझा जे आहे शिमर शेड अप्लाय करून झालेला आहे. नंतर मी तोच लाईट ब्राऊन कलर आहे माझ्या वॉटरलाईनवर सुद्धा अप्लाय करून घेतलेला आहे. आता मी इथे मस्कारा अप्लाय करणार आहे आयलॅशेसवरती, जो की मी यूज करते आहे ब्लू हेवन ब्रँडचा व्हॉल्युमिनायझिंग ट्विस्टिंग कर्ल मस्कारा. तुम्ही कुठलाही मस्कारा अप्लाय करू शकता. त्यानंतर मी इथे काजळ यूज करणार आहे, जे की मी ब्लू हेवनचंच घेतली आहे. तुम्ही कुठलेही काजळ अप्लाय करू शकता. आता तुम्ही बघू शकताय की मी माझ्या वॉटरलाईनवरती खूप छान प्रकारे काजळ अप्लाय करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे अप्लाय करणार आहे, इथे मी अप्लाय करते आहे आयलायनरसुद्धा मी ब्लू हेवन ब्रँडचंच घेतलेलं आहे. हे आयलायनर जे आहे ते खूप छान पिगमेंटेड आहे आणि वन स्वाईप ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करतं. आता तुम्ही बघू शकताय की मी माझ्या डोळ्यांवरती खूप छान प्रकारे हे आयलायनर लावून घेतलेलं आहे. हे वॉटरप्रूफ आहे, बट मला नाही वाटत की हे वॉटरप्रूफ आणि वॉटर रेझिस्टंट आहे, कारण हे 2 to 3 आवर्सच स्टे करतं. तर पण अफोर्डेबल आहे, तुम्हाला अंडर 100 मिळून जाईल. नंतर मी इथे कॉन्टोरिंग करून घेणार आहे. कॉन्टोरिंगच्या व्हेरियस टेक्निक्स आहेत, ज्या की मी तुम्हाला अपकमिंग येत्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की लिफ्टेड लुकसाठी कुठली कॉन्टोरिंग करायची, नंतर जर तुम्हाला स्लिम फेस हवा आहे तर कुठली कॉन्टोरिंग करायची, कॉन्टोरिंग कुठे करायची, कशी करायची, काय काळजी घ्यावी, पावडर कॉन्टोरिंग करायची, क्रीम कॉन्टोरिंग करायची, नोज कॉन्टोरिंग कशी करायची आणि कशा प्रकारे ब्लेंड करायची, हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी माझी जी आहे कॉन्टोरिंग करून घेतलेली आहे आणि ब्रशच्या हेल्पनी मी छान प्रकारे ती ब्लेंड करून घेणार आहे. कॉन्टोरिंग करताना तुम्हाला जर डबल चिन असेल तर तीही हाईड करू शकतो आणि ती कशी करायची कशी नाही हेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर अपकमिंग व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. नंतर मी इथे जे आहे ब्लशर यूज करणार आहे, जे की मी स्विस ब्युटीच्याच ब्रँडचं यूज करते आहे. स्विस ब्युटीच्या ब्रँडचं मी असं ब्लशर यूज करते आहे, जे की हायलायटर प्लस ब्रश असं दोन्हीचं काम करतं. त्याच्यामुळं हायलायटर वेगळं यूज करायची गरज नाही आहे. त्यानंतर मी इथे माझे जी नोज आहे त्याच्यावरती थोडंसं हायलायटिंग यूज करणार आहे हायलाईट करण्यासाठी, आणि फोरहेडवरसुद्धा हायलायटर यूज करणार आहे. नंतर मी माझ्या ब्राउज डिफाईन करून घेणार आहे. इथं ब्राउ पेन्सिलसुद्धा मी ब्लू हेवन ब्रँडचीच यूज केलेली आहे. आता तुम्ही बघू शकताय की मी माझ्या ब्राउज फिल केल्यामुळं जो लूक आलेला आहे तो वेगळाच दिसतो, म्हणून म्हणते की डेफिनेटली ब्राउज फिल करत जा. नंतर इथे मी लिपस्टिक यूज करणार आहे. तर लिपस्टिक मी इथे नायकाची यूज करते आहे, जी की वॉटर रेझिस्टंट आणि वॉटरप्रूफ आहे, ट्रान्सफर प्रूफसुद्धा आहे आणि दिवसभर लाँग स्टे करत असते आपल्या लिप्सवरती. मी ही लिपस्टिक 2 to 3 इयर्सपासून यूज करते. आता आपण मेकअप फिक्सरने आपला मेकअप जो आहे तो सेट करून घेऊ. आता तुम्ही हे नॅचरली पण ड्राय होऊ देऊ शकता आणि असं माझ्यासारखं ब्युटी ब्लेंडरनी सुद्धा ड्राय करून घेऊ शकता. आणि ब्युटी ब्लेंडर जर यूज केलं तर आपल्याला एअर ब्रश फिनिशिंगसारखी फिनिश मिळत असते. त्याच्याचमुळं मी इथे ब्युटी ब्लेंडरचा यूज करते आहे. तर हा आहे माझा फायनल लूक. कसा वाटला माझा आजचा हा फायनल लूक मराठमोळा? की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. मी हा माझा मराठमोळा लूक कसा केला आहे एकदम सिंपल पद्धतीने, कशी मी मराठी पद्धतीने
तयार झालेली आहे. मराठीमध्ये तयार होताना नेहमी ही नथ सगळ्यात महत्त्वाची असते. कोल्हापुरी नथ. माझ्याकडे कोल्हापुरी साज तर नाही आहे, बट त्याच्यासारखा मिळता जुळता मी घातलेला आहे आणि सिंपल अशी हेअरस्टाईल केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, भरभरून कॉमेंट करा. नंतर तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये अशाच मुली असतील ज्यांना मराठमोळा लुक शिकायचा आहे किंवा येत नाही करता किंवा काय करायचं कसं करायचं माहिती नाही आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हेल्प होईल. शेअरिंग इज केअरिंग. सो हे वर्ड्स लक्षात घेऊन आपण एकमेकांचा विचार करत पुढे जात राहिलो पाहिजे, असंच ग्रो करत राहिलं पाहिजे. तर आज इथेच निरोप घेतीये. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.